कितीतरी 100 कोटी रुपये केवळ स्वतःच्या जाहिरातींवर उडवण्याची या अगोदर कोणत्याच मुख्यमंत्र्यांनी हिम्मत केली नाही। अशी हिम्मत केवळ एकाच माणसाने करून दाखवली, ती म्हणजे देवाभाऊने, म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांनी। आपण जेव्हा कोणतीही जाहिरात बघतो तेव्हा त्याच्या खाली जाहिरातदाराचे नाव असते, मात्र ही एक विशेष जाहिरात। नाव न छापण्याच्या अटीवर स्वतःच्या फोटोसह जाहिरात प्रसिद्ध करून आपण किती धाडसी मुख्यमंत्री आहोत हे सिद्ध केले ते देवाभाऊंनीच। वर्तमानपत्रांनीही आजपर्यंत जाहिरातदारांचे नाव छापूनच जाहिराती प्रसिद्ध केलेल्या आहेत, पण यावेळेस छपरी, लोकल, जास्त वाचल्या न जाणारे तर सोडाच, पण जातीवंत वृत्तपत्रे देखील विकली गेली असल्यामुळे त्यांनी लाचार होऊन नाव न छापता जाहिरात प्रसिद्ध केली। कदाचित यासाठीच देवाभाऊंनी गणपती उत्सवाच्या निमित्ताने सर्व मीडिया हाऊसेसला भेटी देऊन डील केलेली असेल। ही जाहिरात अख्ख्या महाराष्ट्रभर जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे करण्यात आली। शहरातील मोठमोठ्या प्राईम लोकेशनमधील होर्डिंग्सपासून तर अगदी गावाखेड्यापर्यंतच्या काडी कचऱ्यापर्यंत, मुतारी असो, स्मशानभूमी असो, दारूची दुकाने, सर्व्हिस गल्ल्यांच्या भिंतींसारख्या आक्षेपार्ह ठिकाणी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराजांच्या फोटोला हार घालतानाचे पोस्टर्स लावलेले अख्ख्या राज्याने पाहिले। या प्रकारामुळे जनतेच्या श्रद्धेचा अवमान झाला, म्हणजे अर्थातच भक्तांना त्याचे काही देणे घेणे नाही, पण सर्वसामान्य माणसांना महाराजांचे कचऱ्याजवळचे फोटो पाहून निश्चितच वाईट वाटले। या जाहिरातीवर जाहिरातदाराचे नाव नाही म्हणून ही जाहिरात ज्याचा फोटो आहे त्यानेच केली असे समजावे लागेल। इतका पैसा आला कुठून? हा पैसा देवेंद्र फडणवीस यांच्या एखाद्या चाहत्याचा आहे, लाभार्थ्याचा आहे, खुद्द देवेंद्र फडणवीस यांचा आहे की सरकारचा, म्हणजे तुमचा आमचा आहे, याचा तपास झाला पाहिजे। आणि काय साध्य केले या जाहिरातबाजीने? या जाहिरातीनंतर फडणवीस जेवढे प्रसिद्ध झाले तेवढेच ते आधीही होते। बाबासाहेब म्हणतात, तरुण पिढीने राजकारण आणि राजकारणी लोक यांच्यावर नजर ठेवणे गरजेचे आहे। गरज नसताना ही जी उधळण केली जाते आहे ना, त्याला कुठेतरी आपण सामान्य जनता सुद्धा जबाबदार आहोत।